जातनिहाय जनगणना नको अशी मागणी संघानं केली आहे। जातीय जनगणनेनं जातींमध्ये भेद निर्माण होता असं संघाचं म्हणणं आहे, तर जातींमध्ये भेद करणारी व्यवस्था नको आरएसएसनं म्हटलंय। नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी झालेल्या बौद्धिक शिबिरामध्ये जातनिहाय जनगणना नको अशी भूमिका मांडण्यात आली आहे। जातीय जनगणनेनं जातींमध्ये भेद निर्माण होतो, त्यामुळे आम्हाला असल्या प्रकारची व्यवस्था नको अशी भूमिका संघाचे विदर्भ सहसंचालक श्रीधर गाडगे यांनी मार्गदर्शन करताना मांडली। दरम्यान आगामी वर्ष निवडणुकांमुळे महत्त्वाचं आहे, तर आमदारांना पंचसूत्री राबवण्याचा सल्लाही या बौद्धिक शिबिरामध्ये दिल्याची माहिती समोर येतेय। शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये बीजेपी आणि संघाला वाटते आहे, आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने म्हणतात की गरीब ही जात आहे। सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक गुलामगिरी निर्माण करून मूठभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बीजेपीचं वैचारिक व्यवस्था आहे, आणि म्हणून जातनिहाय सेन्सेसला त्यांचा विरोध। तर आरएसएसचे विदर्भ सहसंचालक श्रीधर गाडगे यांच्याशी याविषयी बातचीत केलेली होती आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ सहसंचालक श्रीधर गाडगे सर आपल्या बरोबर आहेत। राजकीय मुद्दा जो आहे तो एकच आहे की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आरक्षण देण्यासाठी, तर तुमचा जातीनिहाय आरक्षणाचा आणि त्याचा काही संबंध नाहीये। आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे। मी असं म्हटलंय की जाती व्यवस्था तुम्ही नष्ट नाही करू शकत। मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो ती माझ्या जन्माने आली आहे, ती मी राहणारच आहे, आणि त्या आरक्षणाच्या बिंदूमध्ये जेव्हा मी येतो तेव्हा ते राहीलच। आरक्षण आणि जाती व्यवस्था हा वेगळा विषय आहे। आरक्षण आलं हे मुळात सामाजिक उत्थानासाठी आलं आहे, त्याच्यामुळे सामाजिक उत्थान जोपर्यंत होत नाही तो आरक्षण चालणारच आहे। कारण अजूनही काही पूर्ण समाज काही सगळ्या समाजाचं काही उत्थान झालं नाही, तर ते उत्थान व्हावं ते जोपर्यंत आहे तोपर्यंत संघाची सरळ स्टँड आहे। प्रतिनिधी सभेमध्ये त्याचे प्रस्ताव पण झाले आहेत की जोपर्यंत अगदी रसातळाला असलेला जो समाज असतो, जो शेवटचा जो आहे ज्याला गरज आहे त्याचं उत्थान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आरक्षण राहणार आहे, त्याला ते मिळालं पाहिजे। सामाजिक व्यवस्था आहे ती आहे, पण त्याचा आणि या जाती गणनेचा काही संबंध नाही। कारण जाती मोजली नाही तरी आरक्षणात काही बाधा होत नाही। ती तर मी फॉर्मवरती मी लिहिणारच, माझी व्यक्तिगत आहे ती गोष्ट। मी कुठल्याही गोष्टीचा फायदा जर घेणार तर मी ती लिहिणार ना। तुम्हाला मोजण्याची काय गरज आहे? मोजणे काउंट करणे ही वेगळी गोष्ट। त्याच्यामुळे समाजामध्ये एक त्याची जी भावना येईल की आम्ही लोक जास्त आहोत, आम्ही लोक कमी आहोत, तर त्याच्यामध्ये हा न्यूनगंड येण्याची संभावना असतो की बा ही या जातीची मंडळी इतकी जास्त आहेत, त्याचा राजकीय कोणाला फायदा होत असेल, पण सामाजिक दृष्टीने ती गोष्ट ठीक नाही। भारतवर्षाच्या एकतेच्या दृष्टीने ती गोष्ट ठीक नाही। जाती जनगणनेला तुमचा विरोध आहे की काय? जाती गणना होऊ नये असं आम्हाला वाटतं। जाती गणना करण्याचं काही कारण नाही आहे। जाती गणना करून साधणार काय आम्ही? काय साधणार? म्हणजे विरोधच आहे ना। अर्थातच नाही, ते करताय ते चुकीचं आहे। याच्यासाठी तुम्ही काय करणार का? म्हणजे आम्ही आंदोलन काही करत नाही कोणत्या गोष्टीसाठी, ते राजकीय क्षेत्राला करायचं ते करतील। जातीय जनगणना जी आहे ती राजकीय पातळीवरती होतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवकांची भूमिका आहे की जातीय जनगणना झाली पाहिजे नाही, त्याच्यामुळे विषमता जी आहे ती निर्माण होते। कल्पना कसू, लोकशाही मराठी, नागपूर। तर आरएसएसची ही भूमिका आपण ऐकलेली आहे। दरम्यान याविषयी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। एकंदरीतच जातीय जनगणने संदर्भात वेगवेगळे विचार समोर येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातीय जनगणनेला विरोध केलेला आहे। आपल्या सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत। सर काय सांगाल? संघाची भूमिका जी दिसते मला ती सगळी राजकीय हेतूने करत आहेत। ते त्याच्यामधून मार्ग काढण्याकरता सोयीचा होईल, त्यामुळे त्यांचं तसं असं काही कारण लॉजिकल कारण नाही आहे। आज देशामध्ये नाही तर आरक्षणाच्या मुद्द्यावर कटकटी वाढलेल्याच आहेत, तर मग आरक्षणाची मर्यादा ठरवायची असेल तर ती मग जातीनिहाय जनगणना झाल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल। तुम्हाला वाटत नाही की अशा प्रकारे जातीय जनगणना राहिली तर कुठेतरी आरक्षणाचा जो तिढा आहे तो पुन्हा गुंता कायम राहू शकतो? बेनिफिट जे काही द्यायचे आहेत आपल्याला विविध समाजांना ते बेनिफिट देत असताना आपण डिबेटी करतो,
मागास समाजाला काही वेगळ्या म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आपण काही मदत करतो, तर ते कमान ॲक्युरेट तरी राहील ना, किती मदत केली पाहिजे, काय केली पाहिजे. तर मला वाटतं काय गैर असं वाटत नाही मला. जातीय गणनेला संघाने जरी विरोध केला असला तरी काँग्रेसची मात्र मागणी आहे की अशा प्रकारची गणना व्हावी, जेणेकरून जाती जातीमध्ये आरक्षणाचा जो तिढा आहे तो सोडवता येऊ शकतो. कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, नागपूर. तर यावर अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली आहे. जातनिहाय जनगणना होण्याची गरज आहे. बिहारनं ज्या प्रकारे आरक्षणाचा तिढा सोडवला त्याच प्रकारे महाराष्ट्रातील तिढा सुटला पाहिजे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी दिली आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी. आपल्या सोबत अबू आझमी आहेत. सर, काय सांगाल, तुमची या भूमिकेकडे कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करते? देखिए, जातीय जनगणना से क्या होगा कि किसकी कितनी संख्या है उसको उसका उतना हक मिलना चाहिए. और रिजर्वेशन की बात चल रही है, किसकी कितनी संख्या किसी को बिल्कुल साफ साफ क्लियर नहीं है. इसलिए बिहार में किया उन्होंने जातीय जनगणना. तो पूरे देश की मांग है कि अगर सारे लोगों को उनका हक देना है तो जातीय जनगणना संख्या क्लियर हो जाएगी, तो उससे उनको हक मिलेगा. तो जातीय जनगणना होना चाहिए, ये समाजवादी पार्टी की मांग है. सर, महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुरुवातीला जातीय जनगणनेची मागणी केली जात होती. आता त्यांचे सहयोगी पक्ष असलेले शिंदेगड असेल किंवा भाजप असतील, ते मात्र आता या विरोधी भूमिकेत दिसत आहेत. काय एकंदरीत लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणायचा की एक भूमिका सांगून द्यायची? देखिए, ऐसा है ना कि आज लोग आइडियोलॉजी पे कम काम करते हैं और अपना फायदा और कौन सी पार्टी में जाने से उसकी क्या आइडियोलॉजी है, रोजाना अपनी आइडियोलॉजी बदलते रहते हैं. लेकिन समाजवादी पार्टी की भूमिका आपकी आइडियोलॉजी पे ही, जो हमारी आइडियोलॉजी हम उसी पे चलेंगे, सत्ता मिले या न मिले, लेकिन हमारी जो जातीय जनगणना होना चाहिए समाजवादी पार्टी की मांग है. हे होते अबू आझमी. आणि एकंदरीत जातीय जनगणनेला त्यांनी विरोध केलेला नसून संघाची भूमिका मात्र चुकीची असल्याचं सांगितलेलं आहे. कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.